तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती युनिट 5 टॉपिक 1 वी आर ऑपोजिट्स. In previous video we already learned about poem number 1 we are opposites. Now today we are going to write some homework on it. आज आपण अभ्यास बघूया. हा अभ्यास तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या वहीत लिहा. प्रश्न आहे रीड अलाउड अँड से फास्टर अँड फास्टर म्हणजे मोठ्याने भरभर बोला. आधी आपण हे शब्द सगळे वाचन करून घेऊया. तुम्ही माझ्या मागे वाचण्याचा प्रयत्न करा. ब्राऊन, फ्राऊन, डिअर, नियर, वॉक, टॉक, चॉक, कोल्ड, ओल्ड, गोल्ड, स्मॉल, बॉल, ऑल. या शब्दांचे अर्थ जाणून घेऊया. ब्राऊन म्हणजे तपकिरी रंग. फ्राऊन म्हणजे नापसंती व्यक्त करणे. डिअर म्हणजे प्रिय. नियर म्हणजे जवळ. वॉक म्हणजे चालणे. टॉक म्हणजे बोलणे. चॉक म्हणजे खडू. कोल्ड म्हणजे थंड. ओल्ड म्हणजे जुने. गोल्ड म्हणजे सोने. स्मॉल म्हणजे लहान. बॉल म्हणजे चेंडू. ऑल म्हणजे सर्व किंवा सगळे. आता आपण हे शब्द भरभर बोलूया. ब्राऊन, फ्राऊन, डिअर, नियर, वॉक, टॉक, चॉक, कोल्ड, ओल्ड, गोल्ड, स्मॉल, बॉल, ऑल. आणखी भरभर बोलण्याचा प्रयत्न करूया. ब्राऊन, फ्राऊन, डिअर, नियर, वॉक, टॉक, चॉक, कोल्ड, ओल्ड, गोल्ड, स्मॉल, बॉल, ऑल. पुढचा प्रश्न बघूया. Read aloud the words in the two boxes given below and find the pairs of opposite words. मोठ्याने वाचा. The words in the two boxes given below and find the pairs of opposite words. म्हणजे बॉक्स म्हणजे खोके. खाली दिलेल्या दोन खोक्यामधील शब्द मोठ्याने वाचा आणि पेअर्स म्हणजे जोडी. त्यांच्या विरुद्ध शब्दांच्या जोड्या शोधा आणि लिहा. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ लॉस्ट. लॉस्ट ऑपोजिट जोडी आहे फाउंड. लॉस्ट म्हणजे हरवणे आणि फाउंड म्हणजे सापडणे. हरवणे, सापडणे. लॉस्ट, फाउंड. असेच या दोन बॉक्समधील आपण शब्द वाचन करून घेऊया. तुम्ही माझ्या मागे वाचा. आफ्टर, हॉट, स्मॉल, अप, न्यू, लेफ्ट, स्टॉप, इन, हिअर. दुसऱ्या बॉक्समधील शब्द वाचूया. बिफोर, कोल्ड, बिग, डाऊन, ओल्ड, राईट, गो, आउट, देअर. आता आपण यांच्या विरुद्धार्थाच्या विरुद्ध जोड्या बघूया. आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे आधी. आफ्टरचे विरुद्धार्थी शब्द आहे बिफोर. आफ्टर, बिफोर. नंतर, आधी. हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड. हॉटचे विरुद्धार्थी शब्द आहे कोल्ड. हॉट, कोल्ड. गरम, थंड. स्मॉल म्हणजे लहान. बिग म्हणजे मोठे. स्मॉलची विरुद्धार्थी शब्द आहे बिग. स्मॉल, बिग. लहान, मोठे. अप. अप म्हणजे वर. डाऊन म्हणजे खाली. अपचे विरुद्धार्थी जोडी आहे डाऊन. अप, डाऊन. वर, खाली. न्यू. न्यू म्हणजे नवीन आणि ओल्ड म्हणजे जुने. न्यूचे विरुद्धार्थी शब्द आहे ओल्ड. न्यू, ओल्ड. न्यू, ओल्ड. नवीन, जुने. लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावी बाजू आणि राईट म्हणजे उजवी बाजू. लेफ्टची विरुद्धार्थी शब्द आहे राईट. लेफ्ट, राईट. डावा,
उजवा. स्टॉप म्हणजे थांबा. गो म्हणजे जा. स्टॉपचे विरुद्धार्थी शब्द आहे गो. स्टॉप, गो. थांबा, जा. इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. इनचे विरुद्धार्थी शब्द आहे आउट. इन, आउट. आत, बाहेर. हिअर, हिअर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे तेथे. हिअरचे विरुद्धार्थी शब्द आहे देअर. हिअर, देअर. येथे, तेथे. आता खाली हे सगळे अपोजिट वर्ड्स ते लावलेले आहेत. हे याचं आपण वाचन करून घेऊया. आफ्टर, बिफोर. हॉट, कोल्ड. स्मॉल, बिग. अप, डाऊन. न्यू, ओल्ड. लेफ्ट, राईट. स्टॉप, गो. इन, आउट. हिअर, देअर. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवा आणि वहीतही. पुढचा प्रश्न बघूया. लुक अँड से. लुक म्हणजे बघा आणि से म्हणजे म्हणा. लुक, LOOK. लुक म्हणजे बघणे. टाऊन, TOWN. टाऊन म्हणजे शहर. बिगर, बिगर म्हणजे मोठा. BIGGER. बिगर म्हणजे मोठा. थिंक, THINK. थिंक म्हणजे विचार करणे. ऑपोजिट्स, OPPOSITES. ऑपोजिट्स म्हणजे विरुद्ध. गिव्ह, GIVE. गिव्ह म्हणजे देणे. शाऊट, SHOUT. शाऊट म्हणजे ओरडणे. एनीमोर, ANYMORE. एनीमोर म्हणजे यापुढे. स्मॉलर, SMALLER. स्मॉलर म्हणजे लहान. सेड, SAID. सेड म्हणजे म्हणाले. पुढचा प्रश्न बघूया. सर्कल दी वर्ड दॅट डज नॉट रायमी विथ दी रेस्ट. रायमी म्हणजे यमक जुळणारे शब्द. ज्या शब्दाच्या शेवटचा उच्चार सारखा होतो असे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. आता इथे जो रायमिंग वर्ड्स नाही त्याला आपल्याला गोल करायचा आहे. ए आहे मोर, स्कोर, डोअर, डेअर. आता इथे मोर, स्कोर, डोअर सारखा उच्चार होतो आणि डेअर वेगळा उच्चार होतो म्हणून ह्याला गोल करायचा आहे. बी बघा, गो, सो, डू, नो. डू हे वेगळा उच्चार होतो म्हणून ह्याला गोल करायचा आहे. सी, डाऊन, टाऊन, ब्राऊन, ओन. ओन हे वेगळा उच्चार होतो म्हणून ह्याला गोल करायचा आहे. डी बघा, फन, रॅन, गन, सन. रॅन हे वेगळा उच्चार येतो म्हणून ह्याला गोल करायचा आहे. ई बघा, गेम, सेम, नेम, कम. कम हे वेगळा उच्चार येतो म्हणून ह्याला गोल करायचा आहे. एफ बघा, बुश, ब्रश, रश, क्रश. बुश हे वेगळा उच्चार होतो म्हणून ह्याला गोल करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकात आणि वहीत सोडवा आणि सराव करा. थँक्यू.